पश्चिम आशियाई देशामध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थिती आणि तणावपूर्ण वातावरणामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग दुसऱ्यांदा सर्व भारतीयांना आवाहन केलं की त्यांनी वर्षभर सोनं खरेदी टाळावी. आणि याबाबतच आपण अधिक जाणून घेण्यासाठी थेट मुंबईच्या जवेरी बाजारमध्ये पोहोचलेलो आहोत आणि आपण थेट अशोक जैन यांच्याशी बातचीत करणार आहोत. ऑल इंडिया ज्वेलर्स असोसिएशनचे ते प्रवक्ते आहेत, नॅशनल प्रवक्ते आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सलग दुसऱ्यांदा त्यांनी हे विधान केलेलं आहे. काल सुद्धा तुमच्याशी बोलणं झालं. आज नेमकी परिस्थिती काय आणि इथले ग्राहक नेमकं काय विचार करतात? नाही, त्याच्यात काही खास फरक पडला नाही असं त्याने बोलण्याचे बरोबर आहे. लोकांना आम्ही आवाहन करतो की नाही, इन्व्हेस्टमेंटसाठी सुद्धा घेऊ नका. फक्त तुमच्या लग्नाचा प्रसंग असेल तरी त्याला बेबीला द्यायचा तेवढा सोना घ्या, त्याच्यापेक्षा जास्त घेऊ नका. पण कस्टमरच्या मनात असा बसला आहे की सोना पुढच्या टायमाला 2 लाख होणार, असं कसा नाही इन्व्हेस्ट करायचा. आता 1.5 लाखमध्ये सोना भेटते पण ते इन्व्हेस्ट करतो. त्यांच्या मनात 1,50,000 राईट टाईम टू बाय, सो ते बाय करते. तसं ते खरेदी चालू आहेत. नक्कीच. पण आपण पाहतोय की जवळपास 3 कोटी कर्मचारी आहेत जे घडणावळ बनवतात किंवा जे दागिने बनवत असतात. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी जर अशा पद्धतीनं आवाहन करत असतील तर मग त्यांच्या रोजीरोटीचं काय? आणि जर ग्राहकांनीच ठरवलं की आता आपण सोनं घ्यायचं नाही, आपण देशभक्ती दाखवायची, तर मग तुम्ही त्यांना घर बसल्या पगार देणार का? नाही, असं 3 कोटीच्या कारागीर आहेत, ते सगळे बंगाल कलकत्तावरून आलेले आहेत. ते सगळे पळून जाणार. कसं सुरतमध्ये झाला, सुरतमध्ये CVT डायमंड आला तरी सगळे पळून गेले, आता तिथे खाली झालेलं आहे. तसंच हाल मुंबईचा होणार. मुंबईतून पब्लिक 3 करोड पब्लिक आहे, 3 करोड पब्लिक कारागीर सगळे जाणार, पुरे हिंदुस्थान नाहीत. कडे घरचे नाही काम असेल तरी काय करणार. असंच 25 लाख दुकाने आहेत, नवीन नवीन स्टेनलेस स्टीलमध्ये आले आहेत आणि कपड्याचे धंदा करत होते, स्टेनलेस स्टीलचे धंदा करत होते, ते सगळे डायव्हर्ट झालेले सोन्यात. ते सगळे दुकान बंद करणार. त्यांची बी हालत हेच असेल, दुकान बंद करण्याशिवाय काही प्रश्न नाही. नक्कीच. पण तुमच्यावर पण अशी परिस्थिती ओढवते किंवा लॉकडाऊन सारखी परिस्थिती भविष्यात येऊ शकते असं वाटतंय? अजून परत काम चालू आहे, फुल फ्लेश काम चालू आहे. लग्नाचे सीझन आहेत, रिसायकल गोल्ड चालू आहे. पुढच्या टायमाला बी भाव एवढा वाढलेला आहे, 50,000 ते 1,50,000चा भाव झालेला आहे. अजून लोक काम करतात, अजून काय काम अटकलं नाही, पण केव्हा तरी अटकेल तरी बघू. नक्कीच. काय तुमचं व्यक्तिगत मत काय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे विधान केलं? नाही, बरोबर विधान त्यांचं आपलं देशासाठी करते, स्वतःसाठी नाही करते, त्यांनी देशासाठी केलं आहे. मग आपल्याला समजून आपल्या घरी जे सोनं पडलं आहे त्याला उपयोगला आणा, ते रिसायकल करा, त्याला रिसायकल करा आणि काम तसंच काम चाललं पाहिजे. नक्कीच. आपण पाहतोय की घरात जे सोनं त्याला रिसायकल करा असं म्हणतायत. काही ग्राहक आहेत या ठिकाणी, आपण त्यांच्याशी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. ताई, काय नाव तुमचं आणि काय विकत घ्यायसाठी आलाय तुम्ही? मराठी. अच्छा. काय नाव तुमचं, काय विकत घ्यायसाठी आलायत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे आवाहन केलंय त्या आव्हानाला धरून तुम्हाला नेमकं काय वाटतं? माझं नाव सायली आहे. आम्ही मंगळसूत्र बुक करायला आलो आहे कारण घरामध्ये लग्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं जरी असेल 1 वर्ष सोनं घ्यायचं नाही, तरी पण घरात कार्यक्रम असल्या कारण सोनं घेणं गरजेचंच आहे. आणि महिलांसाठी सोनं खूप इम्पॉर्टंट असतं, कारण कोणतेही सण असू दे, फेस्टिवल असू दे, तरी ते सोनं घालतातच. नक्कीच. म्हणजे त्यांनी सांगितलं की वर्षभर तुम्ही सोनं घेऊ नका. त्यांचं जे आव्हान आहे ते तुम्ही ऐकणार की लग्नसराईसाठी सोनं विकत घेणार? इन्व्हेस्टमेंटसाठी तर नाही, पण लग्नसराईसाठी तरी थोडं सोनं घेणारच आहे. अच्छा. लग्नासाठी थोडं सोनं घ्यावंच लागेल. एकंदरीतच परिस्थिती देशातली काय वाटते तुम्हाला, ज्या पद्धतीनं ते म्हणतायत की पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, त्यासोबतच जे फर्टिलायझर आहे त्याचा वापर कमी करा, सोनं खरेदी करू नका, लॉकडाऊन सारखी परिस्थिती येते असं मनामध्ये काही आहे चिंता? असं तर वाटतं, पण आता घरामध्ये सण असल्या कारण थोडं सोनं घेणं गरजेचं आहे. गिफ्ट वगैरे द्यायला तेही उपयोगी पडतं. नक्कीच. आपण पाहतो की गिफ्ट घेण्यासाठी सोनं जे आहे ते अत्यंत उपयोगी पडतं. इथे काही व्यापारी आपण त्यांच्याशी पण बोलणार आहोत. सर, क्या नाम है आपका? वृषांक जैन। विशान जैन जी, एक बात बताइए, जिस तरीके से पंतप्रधान नरेंद्र मोदी कह रहे हैं कि अभी 1 साल तक सोना मत खरीदो, कंटिन्यू दूसरी बार उन्होंने ये बात कही है सभी देशवासियों से, मार्केट पे कितना असर पड़ेगा? अभी कल जैसे संडे उन्होंने बताया था, तो मंडे देखा जाए तो काफ़ी कम लोग आए थे। जिनका ऑलरेडी अभी बुकिंग है वो शायद उठाएंगे, नई बुकिंग्स कल एक भी देखने को नहीं आई है। तो लोग ये चीज़ को गौर दे रहे हैं, उस पर ध्यान दे रहे हैं और शायद उनकी सोच में जा रहा है कि वो सोना अभी नहीं खरीदे। तो इससे फ़र्क पड़ेगा?
बिजनेस को 100% फ़र्क पड़ेगा। तो अभी देखा जाए तो कल मैं बोला कि कुछ सेल हुआ नहीं है, पर आगे डाउन द लाइन देखा जाए तो मेरे ख्याल से सेल्स आराम से 50% डाउन और हो सकता है। तो एक मार्केट को प्रॉब्लम आ सकता है, पर अगर देश को इसमें बेनिफिट है तो थोड़ा हम सहन कर लेंगे इसमें। लेकिन इससे क्या सोने की कीमतों में भी गिरावट देखने को मिलेगी या फिर और ज़्यादा रेट्स बढ़ जाएंगे? अगर डिमांड नहीं होगी तो रेट्स नीचे आएगा। ये मार्केट का डिमांड सप्लाई का पॉलिसी है, तो ये चलते देखते थोड़ा मार्केट नीचे आ सकता है। पर गोल्ड है, अगर कोई नेचुरल कैलामिटी या वापस वॉर हो गया तो वापस गोल्ड ऊपर चला जाएगा। अच्छा, मतलब सोने की कीमतें और ज़्यादा बढ़ेंगी कि कितनी बढ़ सकती है, ऐसा अनुमान आप अभी इस वक्त लगा सकते हैं? एक दिवाली में हम सोच रहे हैं कि इस गोल्ड सोने का प्राइस 2 से 2,10,000 आ जाएगा, जो ऑल टाइम हाई हो जाएगा। और जो भी लोगों ने इन्वेस्ट किया है उसके अच्छे रिटर्न मिल जाएंगे उनको। और उसके बाद आगे भी फ्यूचर देखा जाए तो काफ़ी अनस्टेबल है, जहाँ पे इंटरनेशनल टेंशन्स काफ़ी है। तो गोल्ड एक यहाँ से नीचे नहीं दिख रहा है, जहाँ आगे फ्यूचर में भी अप एंड अप ही जाएगा। जहाँ पे आज जितना भी डॉलर चल रहा है, $6,500 का टारगेट है नियर फ्यूचर। इतने सारे लोग काम करते हैं आपके ज्वेलरी में। सोने की दुकान जब खुलती है तो बहुत से लोग उसके साथ एसोसिएटेड होते हैं। इन लोगों का क्या होगा अगर लोग सोना खरीदना बंद कर देंगे या फिर कम कर देंगे? अगर सपोज सेल डाउन हो गया तो हम भी स्टाफ को थोड़ा लेआउट करेंगे, तो उनको भी नया जॉब्स मिलने का प्रॉब्लम होएगा। और वो भी फिर नया जॉब्स होंगे, उनको भी फिर अपना घर चलाने में तकलीफ होएगी। तो जो तकलीफ है स्टार्टिंग है वो लास्ट तक जाएगी। लास्ट में हम माल भी परचेज नहीं करेंगे तो कारीगर को भी अपनी पगार नहीं मिलेगी। तो वहाँ पे सब जगह प्रॉब्लम होएगा, और इससे एडजस्ट करके चलाएंगे। और देख सकते हैं, अगर सेल आ गया तो ठीक है, नहीं तो फिर काफ़ी प्रॉब्लम होगी आगे। अगर प्रॉब्लम इसी तरीके से जारी रही तो फिर इससे कोई बीच का रास्ता निकाल सकते हैं क्या? आपके बारे में आपको क्या लगता है कि क्या होना चाहिए सही तरीका इसके लिए? अभी हमने भी ग्राहक को सजेस्ट किया है कि जितनी ज़रूरत है उतना खरीदो। शादी में है तो सोना देना ज़रूरी है। एक दुल्हन को तैयार होने के लिए जितने जेवर लगते हैं उतने तो पहनने ज़रूरी है। तो एक बार जितने ज़रूरत है उतनी ले लीजिए। कॉइन्स और बार्स में इन्वेस्ट मत कीजिए, और फिर थोड़ी टाइम बाद धीरे धीरे बाद में थोड़ा और हो तो तभी गोल्ड बाद में ले लीजिए। जी, बहुत बहुत शुक्रिया आमचे बात करने के लिए. तर आपण पाहतो या ठिकाणी आपली भूमिका मांडलेली आहे आणि लग्न सराई आहे, त्यामुळे सोनं विकत घ्यावंच लागेल असं ग्राहक म्हणताय. तर दुसरीकडे आपण पाहतोय की अशीच जर परिस्थिती राहिली तर मात्र बेरोजगारीची कुऱ्हाड या सगळ्या ज्वेलर्समध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या डोक्यावरती आहे असे सुद्धा संकेत मिळत आहेत. एकंदरीतच यातून काय सुवर्ण मध्य काढला जाणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.